तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमची इथे आता एक ऑर्गनायझेशन आहे ABM लँडमार्क, ती आता भरपूर मोठी झालेली आहे. यू हॅव 2 सब सिस्टम्स अंडर दॅट आणि ती सर्टिफाईड रेरा सर्टिफाईड ऑर्गनायझेशन आहे. तर याच्यामध्ये तुमचा जो करिअर पाथ आहे तो कसा तुम्ही डेव्हलप केला, की म्हणजे इट विल बी लर्निंग फॉर पॅरेंट्स, हाऊ यू विल शेअर युअर जर्नी? आता तुम्ही जर माझी जर्नी विचाराल तर मी सगळ्यात पहिले सगळ्यात मोठे आभार मानेल ते माझ्या पालकांचे, स्पेशली वडिलांचे, ज्यांनी आम्हाला कधीच काय म्हणतात कधीही प्रेशराईज केलं नाही. त्यांनी एकच गोष्ट सांगितली, तुझा हात मोडला तुझ्याच गळ्यात पडणार आहे, मी फक्त तुला गाईड करू शकतो, आय कॅन गाईड यू. मी तुला सुरुवातीला तुला एज्युकेशनसाठी फंडिंग करू शकतो, पण तूच करिअर करायचं पहिल्या दिवसापासून त्यांचंही म्हणणं आहे. सो मिडल क्लास फॅमिलीमध्ये असल्यामुळे एज्युकेशन माझं BS, जसं आजूबाजूला माहिती मिळाली तसं आम्ही एज्युकेशन केलं. BSc ॲग्री झालो, त्यानंतर MBA केलं. लोकांनी सांगितलं MBA चांगलं असतं, त्यावेळेस MBA केलं. MBA केल्यावर ॲट द सेम टाइम मी गोदरेजमध्ये ज्यावेळेस आम्ही लागलो, दीड वर्ष मी गोदरेजमध्ये बेस्ट झोन मॅनेजर होतो. हे सगळं त्या जर्नीमध्ये माझ्या एक लक्षात आलं की मुंबईमध्ये किंवा या ठिकाणी शिकून सुद्धा मला खरंच माझी आवड निवड जपता नाही आली, किंवा मला जे पाहिजे होतं ते करता नाही आलं. आणि त्याचं कारण असं होतं की जरी फक्त त्यावेळेस माझ्या पॅरेंट्सने जरी मला सूट दिली असली तर इन्फॉर्मेशन नव्हती माझ्याकडे. आज इन्फॉर्मेशन आहे पण वातावरण खराब होत चाललंय असं म्हणतात. आता ते प्रत्येकाच्या घरातलं वातावरण वेगवेगळं असतं, त्यामुळे मी काही त्याच्यावर कमेंट नाही करणार. पण माझ्या करिअरमध्ये तिथे 2-3 टर्निंग पॉईंट असे आहेत की ज्यावेळेस मी जॉब सोडत होतो आणि मी पहिला जॉब सोडला तो NGO सेट करण्यासाठी, पहिलं करिअर ऑप्शन. तर NGO आम्ही ब्राईट फ्युचर सेट करण्यासाठी मी पहिला जॉब जेव्हा सोडला त्यावेळेस मला असं वाटतं प्रत्येकाने मला त्यावेळेस वेड्यातच काढलं. तू वेडा आहेस, मूर्ख आहेस, एवढी चांगली पोझिशन सोडतोयस. मिडल क्लास त्यावेळेस 10 लाखाचं पॅकेज होतं. 2007-08 मध्ये 10 लाखाचं पॅकेज सोडणं म्हणजे प्रत्येक जण म्हणजे घरातले चुलत भाऊ वगैरे सांगायचे मूर्खाची पोरं काही करतात असं तसं. थोडा काळ स्ट्रगल होता सुरुवातीचा, पण ह्या काळात एक चांगली गोष्ट होती की माझ्या आई वडिलांनी कधी मला टोमणे नाही मारले. ते फार महत्वाचं असतं. माझी आईने थोडंफार केलं असेल, पण वडिलांनी नेहमी सांगितलं जे काही करतोयस ते नीट कर, फक्त असं काही करू नको की ज्याच्यामुळे सगळ्या घराला त्रास होईल. आम्हाला विश्वास आहे तू जे करतोयस ते चांगलंच करत असशील, काहीतरी विचार करूनच तू निर्णय घेतला असेल. हे जे मला फ्रीडम मिळालं त्याचं कारण आज मी इथे बसलोय. कारण ते फ्रीडम मिळाल्यामुळे 10 लाखाचा पगार सोडून मी 7 ते 8 वर्ष स्ट्रगल केलंय. मला वाटतं तुम्ही स्ट्रगल पाहिलाय. 2011 ते 16-17 पर्यंत 2016-17 पर्यंत खूप स्ट्रगल केलंय. म्हणजे अंगावर लोन झालं, म्हणजे बऱ्याच उधाऱ्या झाल्या. खूप वेळा असं वाटलं की बाबा सगळं सोडवून गप जॉब करावा, चांगलं छान वाटलं. पण एक आहे, घरच्यांनी सपोर्ट चांगला केला की तुझी इच्छा असेल तोपर्यंत तू प्रयत्न कर. आणि पहिला सक्सेस मिळाला मला 2016 साली, जेव्हा माझी पहिली लँड डील झाली, जेव्हा पहिलं पेमेंट आलं. आणि त्याच्यानंतर जो ग्राफ आहे माझा तो हळूहळू आज वाढतच गेलाय. आज नाही म्हटलं तर ABM लँडमार्कचे 3 प्रोजेक्ट पुण्यात चालू आहेत. ऑन ॲव्हरेज 25 कोटीचा आपला टर्नओव्हर आहे. पण हे सगळ्याचं श्रेय माझ्या वडिलांना जातं, कारण त्यावेळेस त्यांनी मला अडवलं नाही. कारण घरच्यांनी जर प्रेशर केलं असतं तर मे बी मी गोदरेज सोडू शकलो नसतो, किंवा मी आजही जॉबमध्येच असतो. कारण बरेच माझे बॅचमेट्स पाहतोय ज्यांना खरंच काहीतरी वेगळं करायचं होतं, परंतु फॅमिली प्रेशर आणि पिअर प्रेशरमुळे त्यांनी कधीच केलं नाही. तर माझ्या ग्राफमध्ये परत तीच गोष्ट येते की आमच्या घरात कम्युनिकेशन चांगलं होतं. माझ्या आई वडिलांची आमचे म्हणजे काय, भले आम्ही घरात ते भांडणं व्हायची की तुम्ही म्हणजे ते सांगायचे काही वेड्यासारखं करतोय, हे कोणी सांगितलं ते कोणी, पण आम्ही आमचे मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न करायचो आई वडिलांना की नाही हे बरोबर आहे, हे याचा एक दिवस रिझल्ट येईल, तुम्ही पहा रिझल्ट येईल. म्हणजे ज्यावेळेस ते म्हणायचे अरे बाबा थकला की नाही बस ना आता ते बंद कर आणि कर जॉब. म्हणजे पहिलं माझं लग्न तुम्हाला माहिती असेल, पहिलं लग्न मोडलंही त्याच कारणामुळे की समोरच्यांनी अट ठेवली होती की तू खरंच चांगलं करत असेल पण तू काही दिवस जॉब कर, म्हणूनच मोडलं होतं. बरोबर आहे ना. पण त्यावेळेस आई वडिलांनी कधी ती अट नाही टाकली.
आई वडील हेच म्हटले की माझे मुलं करतायत ते काहीतरी योग्य करतायत. अशी चुकीची गोष्ट म्हणजे कधी आम्हाला व्यसन म्हणजे घरात आई वडिलांची नेहमी म्हणजे बारमध्ये जरी गेलो किंवा कुठे जरी मित्रांबरोबर गेलो तर सांगून जायचो. त्याच्यामुळे लपवून ठेवण्यासारख्या गोष्टी आणि ते कधी असे एवढे ओरडले नाही त्या गोष्टीला की बाबा का करतो असं नाही ठीक आहे जा, जर कधी घ्यायची इच्छा आहे थोडं प्रमाणात, म्हणजे ते बोलणं व्हायचं. त्यामुळे आपलीच इच्छा होत नव्हती काही गोष्टी करायची, कारण एवढं फ्रीडम मिळतं यार, आपल्यालाच लाज वाटायची आपण काही चुकीचं केलं तर आपल्या आई वडिलांना ज्यांनी मला एवढं फ्रीडम दिलंय. सो मला वाटतं त्याचा एक मोठा रोल माझ्या करिअर डेव्हलपमेंटमध्ये झालाय फ्रीडम. हा, आणि दुसरी गोष्ट माझ्या करिअरमध्ये झालाय माझ्या आजूबाजूची माझ्या आजूबाजूचं सर्कल, म्हणजे पीपल पहिलं घर फॅमिली, सेकंड आजूबाजूचा फ्रेंड सर्कल आहे. तुम्ही प्रोडक्ट आहात जे आजूबाजूला तुमच्या 4-5 लोक राहतात त्याचेच तुम्ही प्रोडक्ट आहात. असं म्हटलं जातं की इफ यू स्टे विथ 5 idiots you become 6th idiot. If you stay with 5 successful people you become 6th successful person. ह्या केसमध्ये मी एवढंच म्हणेन, मी एवढं लकी आहे की माझा जो सगळा फ्रेंड सर्कल आहे आज तो सगळा फ्रेंड सर्कल खरंच चांगलं काहीतरी मार्केटमध्ये करताय. आणि प्रत्येकाने ज्यावेळेस बऱ्याच वेळा आम्ही डिस्कस एकमेकाशी केलं, जसं आम्ही चांगले क्षणाला एकत्र होतो तसं आम्ही वाईट क्षणालाही बरेच मित्र आम्ही एकमेकासोबत उभे राहिलो. जसे BSc ॲग्रीचे जेवढे मित्र आजही कनेक्टेड सगळे आहेत, ज्यांनी त्या काळात मला खूप मदत केली ज्यावेळेस मी हे करत होतो. त्याच्यानंतर MBA पण माझे मित्र, जसं तुम्ही MBA आपण आजही एकत्र आहोत. MBA सोडून आपण मला वाटतं 17 वर्ष आले आज तरी आपण एकत्र. तसे मॅनेजमेंटचे आपले सगळ्या मित्रांनी आणि मला वाटतं मित्रांनी पहिला विश्वास माझ्यावर ठेवला. त्या मित्रांनी मला खूप वेळा सांगितलं तू कर, आम्ही आहोत. म्हणजे जे जॉबमध्ये होते त्यांनी सुद्धा. मग मला असं वाटतं तुम्ही तुमचं फ्रेंड सर्कल निवडताना सुद्धा तुम्ही तिथे सिलेक्टिव्ह राहायला पाहिजे. त्यांनी असं नाही की त्यांनी मजा नाही केली, मजाही त्यांनी केली, तेही मजा करत होते, सगळं करत होते, पण त्याबरोबर प्रत्येक जण आपापल्या करिअर बद्दल सिरियस होते. म्हणजे कोणती गोष्ट अतिरेक न करता प्रमाणात करून त्या सगळ्यांनी एकमेकावर कंट्रोल ठेवला. आमचा एकमेका मित्रांनो एवढा हक्क होता की अरे बाबा बास, जरी तू एखादा इथे ही गोष्ट इथे बस कर, असं सगळ्यांनी एखाद्याला खनकावून सांगितल्यावर तो मुलगा तिथे बस करायचा. तर हा मला वाटतं तुमच्या आजूबाजूला असणारी लोक आहेत. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर आमच्या सर्कलमधले सगळेजण चांगल्या करिअरमध्ये चांगल्या ग्रोथला आहेत. तर मला तो दुसरा मुद्दा वाटतो, तुमच्या आजूबाजूची लोक. आणि तिसरं, कोणती गोष्ट कुठपर्यंत ताणायची, लिमिटेशन्स, त्याचं थोडं असलेलं भान. या 3 गोष्टी जर तुम्ही साधल्यात तर तुमचं करिअर मला वाटतं नक्कीच सक्सेसफुल होईल. कधी कधी थोडा वेळ लागेल पण ते सक्सेसफुल होईल. थोडा विश्वास जर मला वाटतं मुलांवर किंवा पाल्यांवर जर पालकांनी थोडा विश्वास ठेवला आणि त्यांना थोडी सूट दिली. फक्त एवढंच आहे, सूटचा अर्थ असा नाहीये की जा तुम्ही मजा करा, असं नाही. हो बरोबर, तसा अर्थ नाही. मी त्या अर्थाने सूट नाही म्हणत आहे की त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या. काही निर्णय त्यांच्यावर सोडा, काही तुमचं ऍडवाइस, ह्या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. तर मी पालकांना हे सांगू इच्छितो की घरचं चांगलं वातावरण आणि तुमचं सर्कल त्या मुलांचं, म्हणजे ते कोणासोबत राहतात, त्यांचे मित्र वगैरे, आणि लिमिटेशन, नो युअर लिमिटेशन, हे 3 पॉईंट जर आपण बघितले तर ती इट विल गिव्ह देम द गुड करिअर प्लॅनिंग. आणि आपण आज बघू शकतो की त्यांनी स्वतःचं ऑफिस उभं केलं, तिथूनच आपण आज पॉडकास्ट करत आहोत. सो आय एम रिअली प्राऊड ऑफ हिम, ही इज माय फ्रेंड ऑल्सो. सो सर्व पालकांना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही हे ज्या गोष्टी आज शेअर केल्या यांनी तर त्या फॉलो करा. कारण आय हॅव सीन हिज जर्नी, हिज ग्रोथ स्टार्टिंग फ्रॉम 0 to in crores. So it's a good learning from his talk, what he has shared everything. हे त्यांनी ज्या गोष्टी शेअर केल्या त्याच्यातनं तुम्ही एक लर्निंग घ्या आणि तुमच्या मुलाला पण तुम्ही ती गोष्ट सांगू शकता. तर धन्यवाद बाळासाहेब, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.